बीड शहरात असा एक चौक आहे जिथून संपूर्ण शहराच्या दिशांचा खेळ ठरतो आणि आता याच चौकाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलतोय. नमस्कार, मी रोहन आणि तुम्ही पाहत आहात रोहन अनफिल्टर्ड माझं बीड सिरीज. माझं बीड म्हणजे फक्त व्हिडिओ नाही, हा बीड शहरातील बदल, विकास आणि प्रगती जळून दाखवणारा एक प्रवास आहे. या सिरीजमध्ये आपण बीडमधील मोठे प्रोजेक्ट, चालू असलेली कामं आणि भविष्यातील बदल हे सगळं ग्राउंड लेवलवर पाहतो. आज आपण आलो आहोत बीड शहरातील अत्यंत महत्त्वाचा चौक, अर्थातच बार्शी नाका. हा फक्त एक चौक नाही, हा बीड शहराचा एक मुख्य कनेक्टिव्हिटी पॉईंट आहे. या चौकातून 4 महत्त्वाच्या दिशा जोडल्या जातात. साऊथ डायरेक्शनमध्ये येथून रोड थेट नॅशनल हायवेला जोडतो. पुढे धाराशिव, सोलापूर, पंढरपूर आणि दक्षिण महाराष्ट्राकडे जाणारा मुख्य मार्ग. तसेच नॉर्थ डायरेक्शन हा रस्ता श्रीरंगाच्या मंदिराकडे जातो आणि पुढे पेठ बीड भागाशी कनेक्ट होतो. ईस्ट डायरेक्शनमध्ये परळी बीड हायवेकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग. तसेच वेस्ट डायरेक्शनमध्ये बीड शहराच्या मुख्य भागात जाणारा हा रोड, म्हणजेच हा चौक बीडच्या प्रत्येक दिशेला जोडणारा मुख्य हब आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या बार्शी नाका चौकावर सध्या रुंदणीकरण व पूर्ण विकास काम सुरू आहे. सध्या तुम्हाला इथे दिसेल रस्त्याचे रुंदणीकरण, नवीन लेआउट तयार केला जातोय. ट्रॅफिक मॅनेजमेंट सुधारण्यासाठी बदल, बांधकामामुळे थोडी धूळ आणि गर्दी. पूर्वी या चौकावर खूप ट्रॅफिक जाम व्हायचं, चारी बाजूने येणारी वाहतूक व्यवस्थापन कठीण होतं, अरुंद रस्त्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. पण आता या विकास कामामुळे चौक मोठा आणि खुला होणार, ट्रॅफिक मुवमेंट अधिक स्मूथ होईल, 4 दिशांची कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि अपघातांची शक्यता कमी होईल. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर बार्शी नाका हा फक्त चौक राहणार नाही, तर बीड शहराचा एक आधुनिक आणि व्यवस्थित ट्रॅफिक जंक्शन बनेल आणि याचा थेट फायदा होईल प्रवाशांना, स्थानिक नागरिकांना आणि शहराच्या ऐकून विकासाला. सध्या काम सुरू आहे, थोडा त्रास होतोय, पण पूर्ण झाल्यानंतर हा चौक बीड शहराचा एक मोठा बदल करू शकतो. तुम्हाला काय वाटतं, बार्शी नाका चौकाचा हा विकास ट्रॅफिक प्रॉब्लेम पूर्णपणे सोडवेल? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि जर तुम्हाला बीड शहरातील असेच रिअल डेव्हलपमेंट अपडेट्स पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण माझं बीड सिरीजमध्ये अजून खूप मोठे अपडेट्स येणार आहेत. मी रोहन, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.